नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता अर्जुन हा टेबलवरती बोटं आता वाजवून संगीत वाजवत असतो आणि सायली येण्याची वाट बघत असतो. सगळेजण आता अर्जुनकडे बघत असतात. तर प्रताप म्हणतो की अरे तुमच्या दोघांचं चाललंय तरी काय? तर चैतन्य म्हणतो संगीत वाजवतोय तो. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की अरे अर्जुन, 4 खोलींच्या आतमध्ये हे ठीक होतं, पण अरे आता मधुभाऊ आलेत, आपल्या घरात पाहुणे आहेत, असं वागणं आणि असं करणं बरं नव्हे. तेव्हा आता हळूच चैतन्य म्हणतो की अर्जुन, इथे सगळ्यांना वाटतंय की मी बाजूला पडतोय, पण इथे मी फक्त माझ्या मित्राला जपतोय, हे यांना कळतच नाहीये. इकडे आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की मिसेस सायली अजून आल्या का नाहीयेत? आत्तापर्यंत त्या यायला हव्या होत्या. तेव्हा आता चैतन्य हा अर्जुनला खुणावून तिकडे बघण्यासाठी सांगतो. तर आता हसतच सायली ही बेडरूममधून आता पायऱ्या उतरत खाली येऊ लागते. तेव्हा प्रेमाने अर्जुन आता सायलीकडे बघू लागतो आणि आता अर्जुनकडे बघताच आता अर्जुनकडे बघून सायली खूप खुश झालेली असते, पण अर्जुनचा चेहरा मात्र पडलेला असतो, कारण सायलीने आता हिरव्या रंगाची साडी नाही तर दुसऱ्याच रंगाची साडी घालून सायली तिथे आलेली असते आणि आता अर्जुनचा चेहरा एकदमच पडून बारीक झालेला असतो. एकटक नजरेने आता अर्जुन सायलीकडे बघत असतो. तेव्हा पूर्णाजी म्हणते की अरे अर्जुन, सायलीकडे असं एकटक नजरेने का बघतोय, कधी न बघितल्यासारखं? आणि आता इकडे सायली ही अर्जुन समोरून आता टेबलकडे येते. तर अर्जुन आता हळूच चैतन्याला म्हणतो की चैतन्य, सगळं आता संपलंय आणि माझ्या आता फेवरेट कलरला आणि माझ्या चॉईसला मिसेस सायलीने काहीच व्हॅल्यू दिली नाही. तर आता नाश्त्याची डिश घेऊन सायली अर्जुन समोर येत म्हणते की नाश्ता करून घ्या. इकडे आता लगेचच ताबडतोब रागाने अर्जुन आतमध्ये निघून जातो. तर आता लगेचच याला काय झालं असे अस्मिता बोलते आणि सायली आता अर्जुनकडे बघू लागते. तर चैतन्यसुद्धा अर्जुन पाठोपाठ निघून जातो. इकडे आता रविराज हा प्रतिमाला समजावत असतो आणि प्रतिमाला सांगत असतो की असं काय करतेस प्रतिमा, अगं तुझा मारेकरी समोर यायला हवा ना, तेव्हा तू त्याचं वर्णन कर. तेव्हा आता घाबरलेल्या प्रतिमाला आता सुमन समजावू लागते. तर प्रतिमाची अवस्था बघून नाटक करत प्रिया म्हणते की बाबा, आता मला आईच्या तब्येतीशिवाय दुसरं काहीच महत्त्वाचं नाही बरं का, तुम्ही आईला असा टॉर्चर करू नका आणि फोर्सही करू नका. तर आता लगेचच रविराज म्हणतो की प्रतिमा, थोडासा प्रयत्न कर, तुला सगळं आठवेल, प्लीज प्रतिमा प्लीज. तर आता लगेचच इकडे सायलीसुद्धा किचनमध्ये येते आणि विचार करते की आज मला यांच्या रंगाची हिरवी साडी नेसून यांच्यासमोर देखील येता आलं नाही, पण हिरव्या रंगाचं काहीतरी करून मला नक्कीच यांच्या मनातलं काहीतरी ओळखता येईल. पटकन आता सायलीच्या मनात विचार येऊन सायली विमलला म्हणते की विमलताई, आपल्याकडे पालक आहे ना? तर आता विमल म्हणते हो ना सायलीताई, फ्रीजमध्ये आहे, देऊ का? तेव्हा आता सायली म्हणते की द्या ना, कारण मला आता पालकाचं थालीपीठ बनवायचं आहे. तेव्हा आता ते ऐकून पूर्णाजी म्हणते की सायली, आज तर अगदी मस्त बेत आहे आणि मी खूप दिवसांनी थालीपीठ खाणार आहे. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की विमल, जरा माझ्यासाठी तेल घेऊन ये ना, अगं माझे पाय खूप दुखतायत. तर आता सायली ही थालीपीठ बनवायला घेते. तेवढ्यात कुसुमचा सायलीला फोन येतो. तेव्हा आता लगेचच सायली म्हणते की कुसुमताई, आज मी थालीपीठ बनवते. कुसुमताई म्हणते की अरे वा सायली, आज काही वेगळा बेत दिसतोय वाटतं, आणि अगं त्या चिडक्या बिब्याला तू विचारलंस का, काय म्हणाला तो? तेव्हा आता सायली म्हणते की अगं मी त्यांना विचारणारच आहे, पण त्यांच्या मनात काय आहे ना हे मला अगोदर जाणून घ्यायचंय. कुसुम म्हणते की आता काय जाणून घ्यायचंय आणि आता तुला काय कळलंय? सायली म्हणते की आता मला कळलंय की यांना लहानपणापासून हिरवा रंग आवडतोय. अगं त्यासाठी मी यांच्या आवडीची हिरव्या रंगाची साडी सुद्धा घालणार होते, पण जेव्हा मी ती साडी बाहेर काढली ना, तेव्हा त्या साडीचा पदर फाटला होता ग कुसुमताई. आणि जेव्हा आपण आता कपाटातून साडी बाहेर काढली आणि आरशासमोर पाहिली, तेव्हा त्या साडीचा पदर कसा फाटला होता हे आता सायली समोर येते. तेव्हा आता ते ऐकून आता कुसुमने कपाळालाच हात लावलेला असतो आणि कुसुम म्हणते की अगं बाई, काय तुझ्या नशिबाला सायली. सायली म्हणते की अशा भरलेल्या घरात फाटलेली साडी नेसणं माझ्या बुद्धीला नाही पटलं कुसुमताई, म्हणून मी ती साडी घातली नाही. सायली म्हणते की पण हिरव्या रंगाची साडी घालणं हे काही गरजेचं नाही. हिरवा रंग त्यांना आवडतो ना, हिरव्या रंगाचं दुसरं सुद्धा काहीतरी केलं ना तरी सुद्धा ते त्यांना आवडेल. आणि म्हणून अजून माझा स्वयंपाक करायचा बाकी आहे आणि स्वयंपाकामध्ये हिरव्या रंगाचं काहीतरी करायचं ठरवलंय. ते ऐकून कुसुम म्हणते की तुझ्या या विचाराला साष्टांग दंडवत आहे सायली.
कुसुम म्हणते की अगं 1.5 वर्षापासून तुझ्या त्या पार्टनरसोबत तू राहते, तू त्याच्यासोबत मन मोकळे करते, पण आता जर प्रेम व्यक्त करायची वेळ आली तर तू मागे सरतेस का सायली? तेव्हा आता सायली म्हणते की माझ्या मनातलं सध्या मी त्यांना काहीच सांगू शकत नाही आणि माझं त्यांच्यावरती प्रेम आहे हे मी त्यांना आत्ता बोलूसुद्धा शकत नाही कुसुमताई. सायली म्हणते कुसुमताई तुला एक सांगू का, माझ्या मनात त्यांच्याबद्दल जी हुरूर आहे, जी ओढ आहे, तशीच ओढ त्यांच्या मनात सुद्धा आहे ग. कुसुम म्हणते की अगं बाई मला नाही कळत यातलं काही कारण तुझ्यासारखं मी कधीच प्रेमात नाही पडले. कुसुम म्हणते की पण एकदा का त्या चिडक्या बिब्बाच्या मनात काय आहे ना हे तू समोर आण आणि मग तुझं सगळं संपव बाई एकदाच. तर आता सायली म्हणते की ठीक आहे कुसुमताई. सायली म्हणते की हो कुसुमताई कदाचित आजच हे सगळं होईल. तर कुसुम म्हणते काय होईल ते मला कळव. तर सायली म्हणते ठीक आहे. तर आता कुसुम म्हणते की आणि त्या चिडक्या बिब्बाशी सगळं बोलून टाक आणि एकदा त्याच्यावरती हल्लाच करून टाक सायली. सायली म्हणते ठीक आहे कुसुमताई. इकडे आता सायली ही पटकन आता थालीपीठ तयार करते आणि सगळेजण नाश्त्याला बसलेले असताना पटकन सायली आता सगळ्यांना थालीपीठ देते. थालीपीठाचा सगळा आता खमंग सुवास सुटलेला असतो. प्रताप म्हणतो की खरंच खूप सुवास येतोय, आता मी कुणासाठीच थांबणार नाही. अस्मिता म्हणते मला तसं आवडत नाही पण दे मला 2. तर आता अश्विन म्हणतो की मला थालीपीठ प्रचंड आवडतात आणि आता सगळेजण थालीपीठावरती ताव मारू लागतात. मधुभाऊ म्हणतात की सायली बाळा खरंच थालीपीठ खूप खमंग झालेत. पण आता लगेचच पूर्णाजी म्हणते की अगं सायली तू सुद्धा बस ना. तेव्हा आता सायली म्हणते की नाही हे अजून वरून खाली आले नाहीत. पूर्णाजी म्हणते अगं तो ऑफिसला गेला नाही का आज? तर सायली म्हणते नाही चैतन्य भाऊजी आणि हे काहीतरी काम करत बसले आणि तुम्हाला माहितीच आहे हे जर काम करत असले की यांना खाण्यापिण्याचं देखील भान राहत नाही. तेव्हा मी वर जाऊन त्यांना बोलावून आणते. इकडे आता अर्जुन बेडरूममध्ये चैतन्याला समजावत असतो. बघितलं का चैतन्य, यांना मी अजिबात आवडत नाही. माझ्या रंगाची सुद्धा यांना काही घेणं देणं नाही. मला ग्रीन रंग आवडतो पण काही नाही, त्याचं काहीच व्हॅल्युएशन नाही मिसेस सायलींना. बघितलं का? चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन असं काहीच नसेल. अर्जुन म्हणतो की तसंच आहे चैतन्य. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघ मी ग्रीन शर्ट घातला पण त्यांनी ग्रीन साडीच घातली नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो की आत्ताशी मला कळलं अर्जुन त्यांनी ग्रीन साडी का घातली नाही, कारण आपण त्यांना सतत खूप फोर्स करत होतो तुझ्या ग्रीन कलर आवडीचा आहे आवडीचा. अर्जुन आता चैतन्यसोबत भांडू लागतो आणि म्हणतो की हे सगळं चैतन्य तुझ्यामुळे झालंय. त्यांच्यासमोर एकतर लेट आला आणि समोर सतत ग्रीन ग्रीन करत राहिलास. तेवढ्यात आता सायली बेडरूममध्ये येते आणि अर्जुन चैतन्याला म्हणते की अहो नाश्त्यासाठी खाली सगळेजण वाट बघतायत चला ना. तर आता अर्जुन म्हणतो की मला नाश्ता करायचा नाही आणि यायचंही नाही. अर्जुन रागावलेला असतो. तर हळूच चैतन्य म्हणतो अर्जुन असं काही करू नकोस. तर आता लगेचच सायली म्हणते की चला ना. तर अर्जुन म्हणतो भूक नाही. चैतन्य म्हणतो येतो आम्ही. तर चल अर्जुन आपण खाली जाऊन काहीतरी खा. तर आता चैतन्यकडे बघत अर्जुन म्हणतो की तुला भूक लागली ना तू जा आणि खा, मला नाही यायचं. तर आता सायली म्हणते की अहो थालीपीठ बनवली. अर्जुन म्हणतो एकदा सांगितलं ना मला खायचं नाहीये. चैतन्य तू जा तुला खायचं असेल तर, मला भूक नाहीये. आणि आता डोक्याला हात लावत चैतन्य दरवाजाच्या बाहेर जातो. तर सायली सुद्धा अर्जुनकडे बघत आता दरवाजाच्या बाहेर येते आणि दोघेही चैतन्य आणि सायली बाहेर उभे असताना अर्जुन दरवाजात येतो आणि त्यांच्याकडे बघत खडकन दरवाजा लावून घेतो. आणि आता सायली सुद्धा रागाने चैतन्यकडे बघत खाली निघून जाते. तेव्हा आता चैतन्य डोक्याला हात लावत म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट दोघांचं, प्रेमही दोघांचं आणि चिडचिड का माझ्यावर. इकडे आता रविराज प्रतिमाला समजावत असतो अगं प्रतिमा काहीतरी तू बघितलं असेल त्याने कसे कपडे घातले होते, केसाचा रंग कसा होता, चेहऱ्यावरती काही मार्क होता का, सांग तुला जे काही आठवत असेल. तर प्रतिमाला रविराज सांगत असताना महिपत ते सगळं आठवत असतं पण प्रतिमा ते आठवून मात्र फक्त घाबरत असते. तिच्याकडे बघत नागराज म्हणतो की अरे दादा तू हे सगळं प्रतिमा वहिनीच्या प्रेमापोटी बोलतोय, आम्हाला मान्य आहे पण तिची अवस्था बघ ना रे ती कशी करती. प्रिया म्हणते की हो बरोबर आहे बाबा आणि जर तिला काही माहीत असतं तर तिने अगोदर नसतं का सांगितलं. रविराज म्हणतो की प्रतिमा आपल्याकडे दुसरा काहीही पर्याय नाहीये तू सांग. तेव्हा आता प्रतिमाला महिपतने 22 वर्षापूर्वी जळकं लाकूड घेऊन म्हटलेलं असतं की तुला वर जायचं म्हणजे जायचं हे ठरलेलं आहे असे म्हणत तोंडावरती कसं जळकं लाकूड मारलं होतं हे आता प्रतिमाला आठवताच हात करत प्रतिमा घाबरतच म्हणते की नको नको.
तेव्हा आता रविराजचा सुद्धा नाविलाज झालेला असतो आणि रविराज सुमनला म्हणतो की घेऊन जा प्रतिमाला तिच्या रूममध्ये आणि आता चल वहिनी असे म्हणत सुमनने प्रतिमाला आतमध्ये नेलेले असते. इकडे आता प्रतिमा आतमध्ये जाताच आता तो स्केचर वैभव म्हणतो की सर वहिनीची तब्येत सुद्धा आता ठीक नाहीये, त्यांना बरं वाटलं की मी पुन्हा येईल आणि मग स्केच काढू. आणि आता रविराज म्हणतो की ती शांत झाली की मी तुला पुन्हा बोलवेल. तर वैभव म्हणतो ठीक आहे. इकडे आता चैतन्य हा खाली येऊन टेबलवर जेवायला बसतो. तर तेवढ्यात पाठीमागून अर्जुन दरवाजा उघडून बाहेर येतो. तेव्हा सायली खूप खुश होते. खाली आलेल्या अर्जुनकडे बघत सायली म्हणते की तुम्हाला भूक लागली ना, मला माहिती होतं आणि लगेच मी थालीपीठ घेऊन येते. अर्जुन म्हणतो मी कधी म्हणालो मला भूक लागली. तर आता अर्जुन चैतन्यला म्हणतो की चैतन्य चल लवकर मला उशीर होतोय. तर सायली म्हणते की अहो थोडं तरी खाऊन जा ना. तर अर्जुन म्हणतो नकोय मला. तर आता सायली म्हणते की अहो खाऊन जा ना की डबा भरून देऊ मी. तर आता अर्जुन म्हणतो निघतो मी आणि अर्जुन निघून जातो. तर पाठीमागून चैतन्यसुद्धा आता अर्जुन पाठोपाठ जातो. इकडे आता अर्जुन आणि चैतन्य जात असताना ट्रॅफिकमध्ये अटकलेले असतात. अर्जुन चिडचिड करत असतो. अर्जुन म्हणतो की हिरवी रंगाची साडी मिसेस सायलीने नेसायची होती ना, का त्यांनी असं केलं. तर आता अर्जुनकडे बघत चैतन्य म्हणतो की ए बाबा तुझी चिडचिड आता बंद कर, आपण काहीतरी खाऊयात. चैतन्य म्हणतो की अरे तू जर जेवण केलं नाही तर सायली सुवहिनींना सुद्धा करमणार नाही आणि कदाचित त्याही जेवणार नाहीत. अर्जुन म्हणतो की अरे मी जर जेवण केलं नाही तर मिसेस सायली सुद्धा उपाशी राहतील, मग बरंच होईल ना. आणि आता पटकन आता अर्जुन आणि चैतन्य घरी येतात. तर आता अर्जुन हा सायली शेजारी उभा राहतो. तर आता सायलीसुद्धा जेवली नसल्याचे अर्जुनला कळताच अर्जुनला मोठा आनंद झालेला असतो. तर आता दोघांकडे बघत पूर्णाजी म्हणते की या दोघा नवरा बायकोच्या पोटात पालखाचा एक जरी अन्नाचा कण गेला नसला ना तरीसुद्धा मी आता जेवून तृप्त झाले बाई. आणि पूर्णाजी दोघांकडे बघत तेथून निघून जाते. तर प्रेमाने आता अर्जुन सायली किचनमध्ये जातात. तर आता सायली आपल्यावरचं प्रेम आता अर्जुन समोर येऊन आपल्यासाठी सायली उपाशी राहिली हे आता अर्जुन समोर येऊन प्रेमाने अर्जुन आता सायलीचा हात धरतो आणि सायली देखील आता अर्जुनचा हात धरते. तर आता सायलीला प्रेमाने टेबलवर जेवावयास बसून अर्जुन देखील आता टेबलवर बसलेला असतो आणि सायलीने केलेले थालीपीठ प्रेमाने आता सायली आपल्या हातात घेते. तर अर्जुनसुद्धा आणि दोघेही एकमेकांना प्रेमाने प्रेमाचा घास भरवतात. तर कसे वाटले अर्जुन सायलीचे प्रेम. आणि आता दोघांचेही प्रेम एकमेकांसमोर येऊन अर्जुन आणि सायली त्यांच्या प्रेमाची कशी कबुली देतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब